नमस्कार, मी वर्षा क्षीरसागर पुण्याहून बोलते. मी सरांकडं रेकीचा क्लास चालू केला. रेकीचा क्लास चालू करण्याआधी फक्त मी रेकी ही YouTubeलाच बघितलेली. मला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. आपल्या म्हणजे परिस्थितीनुसार परवडण्यासारखा त्यांचे कोर्सचे पैसे होते. मग मी त्यांना कॉल केला. त्यामध्ये रेकीच्या क्लासमध्ये अजून दुसरे छोटे-छोटे कोर्स होते, ते केले. त्याच्यामध्ये मला मोठा फरक जाणवला. माझं सगळ्यात महत्त्वाचं शुगर नेहमी वाढलेली असायची. 400 अशीच असायची 350-400. आता मी एकदम नॉर्मल शुगर आहे आणि गोळी कमी झालेली आहे आणि थायरॉइडचं पण कमी आहे आणि माझ्यामध्ये पूर्ण माझी भीती निघून गेली आहे. मला कसलीच भीती वाटत नाही आणि समोरचं माणूस जरी आलं, तर योग्यरित्या मी त्या हाताळू शकते. मी त्यांच्याबरोबर बोलू शकते. पहिली मी नुसती रडायची. मला सुधारायचंच नाही काय बोलावं. पण मला आता योग्य त्यांना उत्तर देता येतं. मला बोलता येतं. रेकीचे क्लास शक्यतो करून माझ्यासारख्या असे ज्यांना काही माहिती नाहीये कसलीच, त्यांनी अवश्य करावं. आपल्या घरासाठी, आपल्या स्वतःसाठी रेकीचे क्लास नक्की करा विजय पवार सरांकडे. धन्यवाद. पुनम सुनाथ राठी, मी नाशिकवरून बोलते. रेकी शिकल्यामुळे भरपूरसा फायदा होतो, फक्त आपण पॉझिटिव्ह होतो. रेकी दिल्याने काय होतं हे जेव्हा कोणी विचारतं ना, तेव्हा स्वतःमधल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहे किंवा स्वतःमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत ते काढण्याचं काम जर कोणी करत असेल तर रेकी. माझं काय होतं ना, रेकी सुरू झाल्यानंतर मला इचिंगचा प्रॉब्लेम झाला. इचिंगच्या प्रॉब्लेममध्ये मी खूप सारे डॉक्टर पाहिले. त्याच्यामुळं आताही तो आहेच, परंतु ते रेकीने तो कमी झाला. त्याच्यानंतर डॉक्टरांना थोडा डाऊट होता, की ब्लडमध्ये काही इश्यूज असेल. जेव्हा ब्लड चेक केले सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. आता ते असेल डस्ट इन्फेक्शन वगैरे, त्यामुळे पण मला त्याचाही खूप फायदा झाला. कारण मी रेकीची प्रॅक्टिस दररोज करते. त्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा हा असतोच. काही मुलं जिद्दी असतात. आता माझ्या 2 लहान-लहान मुली आहेत, त्यांचेही चिडचिडेपणा होता आणि त्या बाहेर गेल्या की नेहमी काहीतरी वाटायचं, की मुली बाहेर गेल्या तर काही होईल का? पण रेकी शिकल्यामुळं काय होतं ना, की आपल्याला माहिती आहे, की मुलांना प्रोटेक्शन कसं द्यायचं. तर उठल्या-उठल्या सगळ्यात आधी मी माझ्या दोन्ही मुलींना आणि माझ्या मिस्टरांना, माझ्या घराला आणि स्वतःला प्रोटेक्शन देते. तर माझ्यामुळं धन्यवाद सर. नमस्ते, माझं नाव राजश्री मुणगेकर. मी ठाण्यावरून बोलते. रेकीमुळे मला खूपच पॉझिटिव्ह म्हणजे खूप छान-छान मला रिझल्ट मिळालेले आहेत. त्यातला मी फर्स्ट रिसेंटली मला जो एक्सपिरियन्स आला तो मी सांगते, की तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण का 5 वर्षापूर्वी कोरोनामध्ये आमच्या घरी खूप म्हणजे मिसअंडरस्टँडिंग त्याच्यामुळे माझं माहेरचे आणि सासरचे संबंध जरा खराब झाले होते. आणखी माझा भाऊ वगैरे कोणी मला रक्षाबंधन वगैरे काही नव्हतं. आमच्यामधलं सगळं ते बंदच झालं होतं. पण आपल्या रेखीमुळे मध्ये जे सरांनी शिकवले, की आपले रिलेशन सुद्धा कसे बिल्डअप होतात रेखीमुळे. तर हा माझ्यासाठी खरंच मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे, की मला काय मी एक्सप्रेस करू. त्या रक्षाबंधनच्या आदल्या 2 दिवसापूर्वी माझ्या भावाने मला रक्षाबंधनसाठी बोलवलं. मला खूप असं वाटत होतं, की माझे मिस्टर मला पाठवतील की नाही, पण मी थोडंसं हीलिंग जे काही सरांनी सांगितलं होतं रिलेशन मेंटेन करण्यासाठी काय करायचं वगैरे. तर माहिती नाही रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळीच माझे मिस्टर माझ्या भावाकडे घेऊन गेले. 5 वर्षानंतर रेखीमुळे आमचं रक्षाबंधन झालं. ह्याच्यापेक्षा अजून कोणता मोठा अनुभव मला पाहिजे. ते तर आणि रेखी द्यायला स्टार्ट केल्यानंतर माझं थोडंसं स्वेलिंग कमी व्हायला लागलं. माझ्या पायामध्ये म्हणजे सकाळी उठल्यानंतर मला अजिबात चालायला नाही व्हायचं. 2-5 मिनिटं मी अगदी लिटरली अशी बसून राहायचे. पण रेखी स्टार्ट केल्यानंतर हळू माझं स्वेलिंग कमी झालं, पायातलं पेनिंग कमी झालं आणि सकाळी मी इझिली म्हणजे मला चालायला व्हायला लागलं. हा एक दुसरा म्हणजे खूप अजून एक्सपिरियन्स आहेत, की माझ्या मिस्टरांच्या पाठीमागे म्हणजे लेफ्ट साइडला ना पाय असं खूप दुखवायचे म्हणजे 10-15 वर्ष झाली असतील. मग मला कधी-कधी कोरोनापासून तर असं झालं होतं, की रोज रात्री झोपताना त्यांना पाठीला तेल, पायाला तेल असं कंपल्सरी लावायचंच. आणखीन तरी काही रिलीफ असं कधी मिळत नव्हतं. पण जेव्हा रेकी स्टार्ट केलं ना, त्याच्यामुळे तेव्हा मी जेव्हा मसाज करायचे ना, तेव्हा मी रेकीच्या ज्या सजेशन ते सगळं देऊन वगैरे करायला लागले ना, थोड्या दिवसांनी असं व्हायला लागलं, की रोज मला झोपताना सांगायचे तेल लाव वगैरे. नंतर आता असं झालं, की ते असं मी लावायला घेतलं तरी बोलतात, "का असं एवढं का आता पेन होत नाहीये?" म्हणजे तो एक अनुभव झाला माझ्यासाठी. आणखीन एक असं आहे, की आमच्या घरी खूप ब्लॅक मॅजिकचा थोडासा आम्हाला इश्यू होता. मी सरांकडे सुद्धा पर्सनली त्याच्याबद्दल बोलले होते. सरांनी मला काही हे करायला सांगितलं होतं आणि जे सिम्बॉल सांगितले होते ते वगैरे करून आता खूप म्हणजे जवळ-जवळ 90% तरी आम्हाला तो इफेक्ट आलेला आहे. म्हणजे खूप पॉझिटिव्हिटी आली आमच्या सगळ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा खूप पॉझिटिव्हिटी आली, की मला पहिल्यांदा मी घाबरायचे. माझ्या डोक्यावरती असं वाटायचं कोणीतरी काहीतरी जड ठेवलेलं आहे. पण जेव्हापासून मी रेखी शिकायला लागले, हीलिंग घ्यायला लागले, तेव्हापासून मला खूप माझं रिलीफ असं वाटलं आणि खूप पॉझिटिव्ह थँक यू सो मच सर.